थांबा इथं आडवे इथंच आहे, सरपंच तुम्ही इथंच. जाऊन दाखवा पुढे फक्त ओ चेअरमन, हा. अहो तुमच्या वार्ड मध्ये ना ते सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारीचं काम चालू झालंय. चांगली गोष्ट आहे ना मग. काय चांगली गोष्ट आहे. वार्ड तुमचा हा. आणि काम कोणाला दिलंय? कोणाला? ते बाळू भावला. तो ना ते दुसऱ्या गावातून आला आणि सरपंचाकडे सालगडी 50,000च काम दिलंय त्याला. काय बोलतो? हा, अरे आमच्या गावात येऊन ते 50,000चं काम घेऊन जातो म्हणजे? गावात येऊन आणि तुमच्या वार्डात येऊन तर तुमच्या याला खबर नाही टिंबला. अरे खरे राव आले ते सरपंच येडे झाले का काय? आम्हाला काहीच कळू देत नाही राव. ते ग्रामपंचायत मध्ये काय चाललंय कुठं काय काम चाललंय ते तुमचा आहे ना विरोध आहे ना थोडा ढिल्ला पाडलाय. आयला तसं मला बी वाटायला लागले. नाही नाही काम होऊ देत नसते मी ते अजिबात नाही. चल येऊ का काय? मग? अरे थांब ना थोडं मी आता रे. हा पण तुला कस काय म्हणजे तू तर सरपंचाचा माणूस आहे तुम्हाला कस काय ही खबर येऊन सांगितली? मी मागाशी बाळू भाऊला 100 रुपये मागितले फरसाण खायला. हा. तीन मला दिले नाही. असं आहे का? आणि ते जिरवायला नको का? तरी म्हणलं तू कस काय हातावर आला माझ्या. ठीक आहे ठीक आहे तुझं आता माझं काम मी करतो. देतात तुम्ही फरसाणला 100? आता तू खबरच दिली ना अशी दर 100 फरसाण खाय पण अशी खबर आहे ना जरी 200 ओके. राहू दे टिप म्हणून 100 तुला. हा. आयला पण हे काम आहे ना 50,000चं आता मी ना कस काय बाळ्या करीतोय बघतो. आणि 100 रुपयात कसं काय टीप घ्यायचं बा? हा हॅलो कामले कुठं कुत्रे मारीच हिडतो रे? आणि ते प्रेम आहे 2 दिवसापासून फार भांजाळीवाणी झालाय. बाकी काय माहित नाही वार्डात काय चाललंय कसल्या गावात काय चाललंय साधी खबर सुद्धा नाही. दुसऱ्याकडून कळत आहे मला. आपल्या वार्डात ऐकून घे पहिलं. हा हा आपल्या वार्डामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचं काम चाललंय. गटार खोदायचं काम चाललंय. त्या बाळ्याने 50,000चं काम घेतलंय कॉन्ट्रॅक्ट. नालायक हो तुम्ही तिथं जर उभे राहिले असते तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटलं नसतं का? हा आता म्हणतो काय करायचं सांगतो ऐक. तिथं जाऊन त्या बाळ्याचा काटा काढा त्याला बाजूला काढा. नाही ऐकलं तर उचलून आपटा आणि ती नाली खोदायचं काम चालू करा. पुढचं काय असेल ते मी बघून घेईन. काम हाणून पाडायचं अजिबात काम करू द्यायचं नाही. आपणच काम करणार ते. हा हा ठीक आहे. हा लगेच ठेव. काय त्याग झालंय चेंबर कसं पाणी जाईन पुढं. काय करता भाऊ भाऊ? बस झालं आता. काय उद्योग झाले? इथं गावात यायचं बाहेरून आणि इथं गावातल्या पोरांचे काम पाळवायचे. हे काम बिम करू नका. काम करायचं नाही बंद करायचं. सरपंचने दिलंय मला हे काम. सरपंचांनी दिलंय? कोणत्या सरपंचांनी दिलंय? दरी कामल्या हातात कोणत्या सरपंचाने दिलंय? हे काम आहे ना तुमचं बंद झालेलं आहे आणि ते काम कमी करणार नाही असं सरपंचाला सांगायचं. आणि ते तुम्ही सांगायचं मला सांगू नका. मला काम दिलेलं आहे. बाळ भाऊ, काम करणार आहे. सांगितलं कळतं नाही कळतं एकदा? का? हात लावायचं नाही कामाला कोणत्याच. ते चेअरमन कडे कॉन्ट्रॅक्ट येणार आहे आणि ते आम्ही करणार आहे. ते येईन तेव्हा बघू. आधी सरपंचाने मला दिलंय मी करणार आहे ते. तुम्ही जाऊन चेअरमनला आणि सरपंचाला सांगायचं मला हात नाही लावायचा. मला मी हात काम नाही करणार लावायचा? आहे. हा बाळ भाऊ सरळ सांगितलं कळतं नाही एका भाषेत. हा कळतं ना मला. हा मग तेच सांगतो हात लावायचा नाही. हे काम आमच्याकडे आहे, आम्ही करणार मी आहे. सरपंचाचा गडी आहे. सरपंचांनी मला काम दिलंय. जेव्हा सरपंच येऊन मला सांगते "आणि बाळू काम बंद कर" तेव्हा मी बंद करेन. तुमचा काही संबंध नाही याच्यात. हे काम मी होऊ देणार नाही. आम्ही हे काम आहे ना तुम्हाला करताच येणार आहे. आम्ही तुम्हाला ते करून देणार नाही. मी बघतो ना कसं करून बाळ भाऊ, देत. ऐक ना तू काही लायकी विसरला काय रे? बाहेरून गावाला इथं हे करायला लागला रुबाब करायला लागला आमच्या. बाहेरूनच काय नाही. मला काम सांगितलंय. मी सरपंचाचा गडी आहे. गडी आहे ना? तुम्ही दम देऊ नका मला. तिकडे जाऊन राहायचं घरीच. तिकडे श्यामपाना घरी येऊ इथं नाही. गावातल्या घरी. कामात अडथळा नाही. निघ, चल. तुम्ही जा आधी. तुम्ही तुमच्या चेअरमॅन कडे जा. आपला मी सरपंच कडे जातो. सरपंच कडे जातो म्हणजे हा मी जाईन. तुम्ही जाता जोर जात नाही तर मी जात नाही. आम्ही काम होऊन देणार नाही. तुम्ही संपला विषय. इथं आडवं पडू. कामच होऊन देणार कामच होऊन देणार नाही. काम बंद करायचं. मी जाऊन सरपंचाला हा, सांगतो. जा. आम्ही बी जातो चेअरमन. चल भाई. सरपंच का रे? बरं झालं भेटले. ते काम नाही करून दिलं मला. प्रेम कामले आले. मला नको ते बोलले तर. कोणतं काम? ते गटराचं काम. गटरचं कामच काय आलं? ते तुम्ही मला दिलं ना करायला ते. हा ते करीत होतो. प्रेम कामले आले. मग? मला नको ते बोलले. म्हणले बाहेर गावून आला आणि तू लय रुबाब करतो काय. मग अरे म्हणलं मला सरपंचाने काम दिलंय. कोण सरपंच आम्ही सरपंचाला ओळखीत नाहीत. चल इथून निघ. मला काढून दिलंय त्यांनी. म्हणले चेअरमननी घेतलंय काम ते. असं कसं चेअरमननी घेतलं? काय प्रोसेस बिस असते ना ग्रामपंचायत? आम्हाला धक्काबुक्की केली. मला डायरेक्ट मारले दोघांनी. कुठे ते कुठे आता? आता ते तिथं गेले चेअरमन कडे बोलायला. चेअरमन कडे गेला ना? तू चल आता माझ्या संग चेअरमन कडे बघू आपण. चला. त्याला बाळ भाऊ त्याला वाटत आलाय गाव आहे गुलगुल. सरपंचाचं नाव सांगितलं का लगेच ऐकू आपण.
चेअरमन हा काय केलं बघा कामच बंद पाडलं. अगे असं उचलून टाकला का ते बाळ्या उचलून डोक्या सोडायचा असा असं दम दिलाय हा. ना बोल सरपंच सांगितल्याशिवाय मी काम बंद नाही करणार आणि त्यांनी मला सांगितलं म्हणलं तर सरपंचाला जाऊन सांगायचं हा म्हणलं का उघडा पाडा उघडा. कामच बंद पाडलं म्हणलं बाहेर गावून यायचं आमचे इथले नवे पोरांचे काम पाळवायचे. हा? कुठल गावचा 15 किलोमीटरवरचा इथं आलाय आपल्या गावात आणि आपले काम ते बी आपल्या वार्डातले मग? मग तुम्ही दोघं कशाला आहेत आणि त्यांनी 50,000 घेऊन जायचे आणि ते आणि काय म्हणला पुढे ते काय नाही याला बोल मी जातो सरपंच सरपंच जा सरपंचाकडे मग आपणच जाऊ सरपंचाकडे बघू सरपंच तरी काय म्हणते नाही, उचलायचे खोरण ते काय वैद्य बाळाचा सोक्ष मोक्षीच लावा सरपंच असले म्हणून काय काही करायचं का काय आम्हाला काही किंमत आहे की नाही आम्ही बी चेअरमन आहेत सदस्य आहेत आमच्याकडे बी काही सरपंच झाले म्हणून काही बी काम करायला लागले काय तुम्ही आम्ही बी तुमच्याकडे येत होतो. हा मग कशाला काम थांबवलं तुम्ही? आम्ही काम होऊ देणार नसतो ते कामच्या वार्डातलं काम आहे आमच्याच माणसाला त्याचं भेटलं पाहिजे वार्ड जरी तुमचा असला ना तरी तो ह्या गावचा आहे, लक्षात घ्या. ग्रामपंचायतच्या अंडर तो वार्ड. तुम्ही काही वेगळा देश स्थापन केला काय तुमच्या वार्डात? सगळे नियम ग्रामपंचायतचे लागतील. पण बाहेरगाववरून माणूस आलाय तो तर बाहेरगावचा आहे ना तो गावात कुठे जरी गावाचे तुम्ही सरपंच असले तर आपल्या गावाच्या लोकांना काम द्या ना. हे कुत्रेवाणी हिंडायला लागले आणि तुम्ही त्या माणसाला काम द्या म्हणजे जमणार नाही. त्याला काम तर बाळ्याला कामच नाही करू द्या. अजिबात नाही. अरे कोण टिकाव घालतो मी बी बघतो मग. ते बी कस काय काम करतोय बघूनच आपण उचलून आपटायचं काय ताकद हात लावा फक्त. हात पाय काढीन हात पाय. हात पाय बघायचं नाही रे बाळ्या तू फक्त आमच्या वार्डात पोरांनो हे दोघं बी आपल्या वार्डात पाऊल सुद्धा ठेवला नाही पाहिजे यांनी ठेवला का टंगडे मोडून ठेवू आणि जर गाडी जरी आले तर आडवं झोपू आडवं झोपून आता पाय आलेत ना पुढे तुम्ही पाऊल ठेवून दाखवा रे पुढे कस काय येतो आम्ही बघतो. आणि या बाळ्याचे पाय एकीकड हात एकीकड हाडकं एकीकड असं सोलून काढायचा सोलून लय गेले भाऊ असे लय गेले आमच्या पुढून. हा लक्षात राहू द्या. असे रोज येतात आणि रोज वाटायला येतात आम्ही. बाळ्या डुकरवाणी तो आणून मारेन तुला. सरपंचाच्या आड लपू नको तू ये फक्त तू वारडा. अरे तुम्ही चेअरमन नसताना भेटा रे तुम्ही. मला माहितीये तुम्ही कोणाच्या जेवर उड्या मारता. कोणा जोर मग सरपंच थांबा इथं आडवे सरपंच तुम्ही जाऊन दाखवा पुढे तिथं भांडण चालू आहे. चला 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 नाही, शहाणा झाला. आपल्या माणसाला आणलं. अरे आमच्या माणसावर सरपंच हल्ला इट का जेव्हा पत्थर से देंगे बाळ्या तुला सोड येत नसतोय ते का एका ठोक्यात बाई बघा ना काय म्हणतो. ऐका ना चेअरमन ते आमच्या दारात आहे ना डणीचं पाणी साठते तेवढं होऊन द्या ना काहीतरी काम. असं आहे होय. आणि तुमच्या तिथलं पाणी साचतंय म्हणून सरपंचाने ते काम चालू केलंय काय आयला मग बाळ्या तुझ्या कामाचं नारळ चेअरमन फोडीन. ओ चेअरमन अरे कळत का तुला हे कळत का चांगल्या कामात अडथळा आणीत अरे चांगल्या कामात चेअरमन कधीच अडथळा आणत नाही. गावात लोकशाही जिवंत आहे का नाही हे पाहण्यासाठी आम्ही विरोध केला आणि त्यात बाईंचं काम म्हणजे पुण्याचं काम. चला निघा हट, पळा. सरपंच जोरदार काम उलट मुदतीच्या आत व्हायला पाहिजे. बाईला अडचण येऊ द्यायची नाही तर आम्ही परत आलोच. चला बाई तुम्ही आता जा काम करून घ्या ते. बर चालेल. सरपंच मी जातो आणि घेतो काम करून ते. बर 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 घंटे लयच कन्फ्युजन आहे राव. चेअरमन अचानकच काय चॅनल बदलतोय. अहो ही सगळी सुरुवात माझ्यामुळे झाली ती. मी बाबू भाऊ 100 रुपये फरसाणला मागितले तिने दिलं नाही म्हणून मी काडी टाकली आणि थोड्या वेळ मला बाबू भाऊ भेटला. बाबू भाऊ मला 100 दिले फरसाणला. मग टाकलेली काडी परत मला तीच व्हावी लागली ना. तरी बी लय कन्फ्युजन आहे राव. मला काहीच कळालं नाही. तुम्हाला कळणार बी नाही आपल्या प्रेक्षकांना कळालेलं आहे. कळालं ना तुम्हाला मग लाईक करा शेअर करा आणि दनादन कमेंट आणा. येऊ का मी फरसाण खाऊन येतो. जा परत नका काढी टाकू कुठं.